गणपती बाप्पा आलेले आहेत घरी आणि रोज नैवेद्यासाठी काय बनवायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. सुवर्णाच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. कारण बाप्पाच्या प्रसादासाठी आपण खूप छान छान आणि अगदी सोपे पदार्थ बनवणार आहोत. तर आज आपण बनवायचं आहे मटर पनीर. पनीर अगदी इन्स्टंट घरी कसं बनवायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. कारण तुम्हाला मी सांगते, मी शक्यतो पनीर बाहेरून विकत आणत नाही. घरच्या घरी अगदी आयत्या वेळेला बनवते आणि तेच वापरते. म्हणजे अगदी फ्रेश पनीर सॉफ्ट आणि मलाईदार होतं आणि घरी बनवलेलं असल्यामुळे अगदी ताजं असतं. तर माझी पनीर बनवायची सोपीशी पद्धत आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण पनीर कसं बनवायचं ते बघूया. 1.5 लिटर दूध मी उकळत ठेवलेलं आहे आणि दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे उकळी यायला जेव्हा सुरुवात होते त्याच्यानंतर पुढचे 5 मिनिट तरी दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा घालून घ्यायचा आहे. तर ह्या 1.5 लिटर दुधासाठी 2 लिंबाचा रस लागतो. तर मी 1 चमचा रस घातलेला आहे, हलवून घेतलं. गॅस लो टू मीडियम ठेवायचा किंवा थोडासा फास्ट ठेवला तरी चालेल. दूध उकळत असायला हवं जेव्हा आपण लिंबाचा रस घालणार तेव्हा. तर बघा, पुन्हा मी थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे आणि चमच्याने पुन्हा हलवून घेते आणि आता हळूहळू दूध फाटायला लागलेलं आहे. सगळं दूध एकदमच फाटत नाही. चमचाभर लिंबाचा रस घातल्यावर लगेचच दूध फाटत नाही, हळूहळू ते फाटत जातं. तर जसं जसं लिंबाचा रस आपण ॲड करणार ना, तसा गॅस फास्ट करायचा आणि दूध उकळवून घ्यायचं. म्हणजे दूध आहे ना, ते लवकर फाटण्याची प्रोसेस होते. तर बघा, आता थोड्या गाठी दुधाच्या अजून वाढलेल्या आहेत. म्हणजे दूध बऱ्यापैकी आता फाटत आलेलं आहे. थोडासा गॅस मी अजून फास्ट करणार आहे आणि उरलेला सगळा लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहे. गॅस व्यवस्थित फास्ट केल्यानंतर चांगली उकळी आणली ना, की लिंबाचा रस सगळीकडे अजून मिक्स होईल आणि मग दूध चांगलं फाटलं जाईल. पनीर बनवायची अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला आयत्या वेळेला पनीर बनवायचं असेल ना, तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. विनेगर वापरायचं नाही शक्यतो, लिंबाचा रसच घालायचा. आता हे बघा, दूध चांगलं फाटलेलं आहे आणि दुधाचं पाणी जे आहे ना, ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे बघा. जेव्हा दूध अगदी सगळं फाटून तयार होतं ना, तेव्हा पिवळं पाणी साईडला झालेलं दिसतं आणि हा जो घट्ट असा चोथा तयार झालेला आहे ना, हे सगळं पनीर आहे. दूध सगळं फाटून एका बाजूला गेलेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे. हे बघा, दिसतंय ना वरती येलो कलरचं पाणी, हे सगळं दुधातलं पाणी आहे आणि जे दूध होतं ना, त्याचा असं घट्टसर गोळा झालेला आहे. तर हे सगळं पनीर तयार झालेलं आहे आपलं. इन्स्टंट पनीर बनवायचं असेल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि तुम्ही आयत्या वेळेला जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा असं घट्ट पनीर बनवू शकता घरच्या घरी. खाली उतरल्यानंतर बघा, सगळं पाणी सेपरेट झालेलं आहे. आता आपण हे पाणी सगळं गाळून घ्यायचं आणि हे घट्ट पनीर आहे ना, ते सेपरेट करून घ्यायचं आहे. तर काय करणार मी आता, एक चांगला सुती कपडा घ्यायचा, कॉटनचा कपडा घ्यायचा. त्याच्या आधी एक चाळण घ्यायची, खाली भांडं ठेवायचं, त्या भांड्यावर चाळण ठेवायची, चाळणीवर कपडा ठेवायचा आणि त्यामध्ये हे पनीरचं पाणी जे आहे ना, ते गाळून घ्यायचं. सगळं मी यामध्ये ओतलेलं आहे. आपलं पनीर सगळं सेपरेट झालेलं आहे. लिंबाचा रस घातलेला असल्यामुळे थोडासा आंबटपणा असतो त्यामध्ये, म्हणून साध्या पाण्याने 2-3 वेळा चांगलं साधं पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर कपड्याला उचलायचं, थोडंसं पिळून घ्यायचं म्हणजे पाणी निघून जाईल आणि त्याच कपड्याला हलकीशी गाठ मारून घ्यायची. त्याच चाळणीमध्ये तसंच कपडा ठेवायचा आणि वरून थोडंसं काहीतरी वजन ठेवायचं आणि हे भांडं रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकाल, सगळं पाणी यातलं निघून गेलेलं आहे आणि फक्त घट्ट असं पनीर आपल्याकडे आपल्या हातामध्ये आहे. तर यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे, फक्त दुधापासून आपण बनवलेलं आहे आणि याचे तुम्ही क्यूब्स पण करू शकता. आता बाहेर जे पनीर मिळतं ते खूप प्रिझर्व केलेलं असतं, ते खूप घट्ट लागतं. पण असं मलाईदार पनीर जर तुम्ही घरच्या घरी इन्स्टंट बनवलात ना, तर चवीला देखील अप्रतिम लागतं. क्यूब्स पण काय मस्त झालेले आहेत बघा. पनीर तयार झालेलं आहे. आता आपण भाजीची पुढची तयारी करूया. तर एक छोटंसं वाटण लागणार, म्हणून एक कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. खूप लाल करायचा नाही. यामध्येच मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान परतलं की एक टोमॅटो यामध्ये घालून चांगलं भाजून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो हलकासा मऊसूत करून घ्यायचा आहे. त्यामध्येच छोटी वाटी भरून खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं, आणि हे सुद्धा हलकंसं आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे वाटण चांगलं भाजून झालं की गॅस बंद करायचा, वाटण संपूर्ण थंड करायचं आणि वाटून घ्यायचं.
भाजीच्या फोडणीसाठी ठेचलेलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची. लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतली ना तर त्याचा रस निघतो आणि त्या रसामधून भाजीला चव चांगली येते. त्यामुळे लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये न वाटताना ठेचून घ्यायची किंवा मिक्सरमध्ये भरड करून घ्यायची तरी चालेल. आता त्यानंतर मी कांदा घातला, लाल मालवणी मसाला, गरम मसाला, कढीपत्त्याची पावडर आणि हळद घालून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पावडर यासाठी घातली, कढीपत्त्याचं पान जर आपण फोडणीत घातलं तर ते आपण खात नाही. पावडर घातली तर ती आपसूक आपल्या पोटात जाते. सगळी फोडणी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि यावर आता मटार घालून घ्यायचे आहेत. भाजीमध्ये लगेचच पाणी घालायचं नाही, चवीपुरतं मीठ घालायचं. मटार चांगले मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि वाफेवर शिजवायचे आहेत. आता तुम्हाला मी ते एक छोटीशी टिप सांगणार आहे. जर कुठलीही भाजी करायची असेल तर ती वाफेवरच शक्यतो शिजवायची, पाणी घालायचं नाही. झाकण लावून तुम्ही झाकणामध्ये पाणी ठेवू शकता, म्हणजे या पाण्याच्या वाफेने खालची भाजी शिजेल आणि यानंतर जर आपल्याला पाणी लागलं तर हे गरम झालेलं पाणी आपण वापरू शकतो. आता हे मटार बघा मसाल्यामध्ये मस्त भाजलेले आहेत आणि हलके हलके शिजले देखील आहेत. कुठलीही भाजी करताना तुम्ही ही ट्रिक फॉलो करून घ्या. जर तुम्ही पोळी भाजीचं केंद्र चालवत असाल, फूड बिझनेस चालवत असाल तर अशा पद्धतीच्या जर तुम्ही भाज्या बनवल्या ना तर कस्टमरची लाईन लागेल तुमच्या दुकानासमोर. यामध्ये आता वाटलेलं वाटण घातलं आणि मसाल्यामध्ये परतवून घेतलं. तुम्ही बघितलं असेल मी इथे अजूनही पाणी वापरलेलं नाही. जे वाफेने जे भाजीचं पाणी आहे त्यामध्येच आपण हे आधी शिजवून घ्यायचं आहे. वरून झाकण ठेवून घ्यायचं आणि अशी भाजी शिजवली ना तर चव आणि तरीसुद्धा काय अप्रतिम येते बघा. मस्त मसाल्यामध्ये सगळं मुरलेलं आहे आणि अगदी वाफेवर हे मटार शिजल्यामुळे चवीला देखील अप्रतिम होतात. कुकरमध्ये लावलं तर काय होतं, मटार ओव्हर कुक होतात आणि मग ते खूप सॉफ्ट होतात आणि मग ते तितके चांगले लागत नाही. त्यामुळे तुम्ही अशी पद्धत वापरून बघा. त्यानंतर पनीरसुद्धा घातलेलं आहे आणि पनीरसुद्धा आता छान मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आणि इथे थोडीशी भाजी मला पातळ हवी म्हणून झाकणातलंच पाणी मी घातलेलं आहे. तर वाफेवर शिजवलेली ही भाजी चवीला खूप अप्रतिम होते. तुम्ही जर फूड स्टॉल चालवत असाल, मेस चालवत असाल तर अशा प्रकारची भाजी तुमच्या कस्टमर्सला खायला द्या. त्यांना नक्कीच आवडेल आणि आपल्या बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा ही भाजी आणि कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मग नैवेद्यासाठी ही मटर पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे आणि इन्स्टंट पनीर बनवायची ट्रिक तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटीशी बेल आहे ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटू नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.